एकविरा YouTube वाहिनी आता मात्र ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह तुमच्या मोबाईल वरती जरूर दाखवेल। हा फटका आपण पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय, वाट शोधून काढले, दोन खेळाडूंच्या मधून मात्र अगदी सुई मधून जसा दोरा विनावा तसा गॅप शोधून काढलाय, अगदी निघून जातोय 4 धावेसाठी चौकार। पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न फेकी केले, दुसरी धाव कंप्लीट केली जाते। व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम चित्याची चाल आहे, हरणाची गती आहे, कमेंटमेंट इन ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ ओके आहे। व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, या 2 धावेच्या मदतीने 45 धाव संख्या आता स्कोर कार्ड सजलाय, चमकतोय। अप्रतिम कमबॅक धनंजय बोपीचा, चेंडू पडलाय, थोडासा काटा बदलतोय, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली होती आणि ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र संपतोय। 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना चैतन्य शिवाय खुटारी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45, लॉस ऑफ दी 1 विकेट। वावंजे नेवाली विपक्ष वावंजे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावा। संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांची ऑर्गनायझर कमिटीची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे की पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे आणि एखादा संघ जर वेळेवर हजर नसेल तर त्या संघाला इथे दंडित केलं जाईल 2 धावेने। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स किरण मस्कर। एकविरा YouTube वाहिनीवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय, खूप छान टेलिकास्ट, आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांचा मी कौतुक करतो। शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय, ज्या पद्धतीने आपण पाहिले तर टेक्निकल टीम संपूर्ण संदेश आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मी म्हणेल की ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहे अप्रतिम, कारण की सध्या स्पर्धा खूप चालू आहेत, त्यामध्ये समालोचन लाईव्ह या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुमचा प्रेक्षक जोडला जातो, तेवढी ताकद असली पाहिजे, ती आहे सध्या एकविरा YouTube वाहिनी। अप्रतिम अभिजित भोपी माझ्यासोबत ॲज अ स्कोरर जोडला, जो बोलका आहे आणि त्याची देखील खूप मदत समालोचन करत असताना होते आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। ओव्हर क्रमांक 4 मध्ये विशाल भोपीला मात्र मार्गस्थ केल्या, थोडासा गती परिवर्तन होता, हाफ ट्रॅकर टाकला होता, चेंडू पडल्यानंतर बॅटर स्विंग होतीये पण तर अगदी डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करत अगदी डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडू। ओव्हर क्रमांक 4 नाही, परंतु लगेचच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि दोन्ही क्रिकेट संघातील खेळाडू मात्र पंचांच्या निर्णयावर सातत्याने त्यांच्या नियमाचं पालन करत असतात। स्वागत आहे दोन्ही क्रिकेट संघाचं, अभिनंदन। ओहो सूर्य अगदी बॅटच्या समोर खेळून काढलाय, खेळाडू नाही येत ना, डिपेक्स्टा कव्हर रिझनला 4 धावेसाठी मधून आलेत आतापर्यंत 16 धावसंख्या वैयक्तिक बॅटिंग करत असताना त्याने आतापर्यंत सजवल्या, म्हणजे किरण मात्रे आहे तर चैतन्य शिवाय कुटारी टीमची धावसंख्या पुढे आहे।
यॉर्कर चेंडू खोदून करायचा प्रयत्न, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली जाते, क्षेत्ररक्षक वेगानं येतं, थोडासा फंबल झाला, चेंडू गॅदर केला, फेकला, एकाच धावेवरती समाधान, एकच सिंगल. आणि आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते चैतन्य स्वयंकुटारी टीम 50 धाव संख्या 50. हा बेस झाला, हा पाया झाला. आता इमारत बांधली जाईल, आता फायटिंग स्कोर तयार केला जाईल. फुल टॉस होता, शॉट ऑन पूल यावेळी खेळून काढलाय. अंपायर सांगतात नो बॉल प्लस GST तब्बल 4. आत्ताचे आहेत 5. येणारा चेंडू फ्री हिटचा. यावेळी देखील फ्री हिटचा चेंडू, हात खोललाय, बॅटच्या रडामध्ये निघून जातोय, दे धक्का, आणखीन एक येतोय चक्का. वॉट अ स्ट्रोक, सीमारेषे पार. आज विशाल मात्रे, विशाल भोपीच्या विरोधामध्ये विशाल बॅटिंग करतोय असं म्हणायला हरकत नाही. दोघे विशाल आहेत, एक मात्रे दुसरा भोपी, पण आज विशाल बॅटिंग विशाल मात्रेची चालू आहे. जो संघाचा महत्वाचा खेळाडू, मी म्हणेल कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट. 2 to go. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत. स्क्वेअर कट, फटका चांगला खेळून काढले, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्सला सीमारेषे पार निघून जातोय. विशाल मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. या मॅच मध्ये त्यानं मात्र बॅटिंग करत असताना आपला परफॉर्मन्स दाखवलाय आणि विशाल मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे तब्बल 65 धावसंख्येवरती. खूप वेगाने धावसंख्या पुढे चालली आहे. जसा ट्रिपल हिंद केसरी गोटचा छोटा सर्जा ज्या वेगानं धावतो त्या वेगानं सध्या मात्र धावसंख्या पुढे चालली आहे. ओहो, फटका आणखीन एक येतोय, हाय अँड हँडसम, इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला असं म्हणायला हरकत नाहीये. विशाल मात्रे मैं झुकेगा नाही साला. वॉट अ स्ट्रोक, आणखीन एक येतोय षटकार. संघाची धावसंख्या सजली, बनली, सजवली, चमकली, आकार घेतला, उकार घेतला, जाऊन पोहोचले 71. 71 4 षटकांच्या अखेरीस 71. आठ चेंडू 30 वरती बॅटिंग करतोय सध्या आपण पहिलं विशाल मात्रे. तर नितलस गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रतन पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बघा आमच्या समेत समालोचक आहेत दोन्ही नवी मुंबई मधले. खऱ्या अर्थाने एका बाजूला आमचे किरण मस्कर आहेत, त्यांच्या समवेत राहुल शिरसाट अनेक वेळा आमच्याशी जोडले गेले खऱ्या अर्थाने. परंतु आज या स्पर्धेमध्ये सर्वांच्या खऱ्या अर्थाने आज दिवसभर त्यांचं समालोचन आपल्या सर्वांना इथे ऐकायला मिळणार आहे. O2 किरण. येस, 4 बॉलर फक्त यूज करायचे या गोष्टीकडे नोंद द्या. 4च बॉलर 6 वर. 2-2-1-1. 5 बॉलर तुम्ही काढू शकता कॅप्टन. 6 नाही 5 बॉलर काढू शकता. 2-1-1-1. एकाला 2 ओव्हर द्याव्याच लागतील बॉस. एकाला 2 ओव्हर द्याव्याच लागतील. अगदी सावरच्या मॅच मध्ये तुम्ही दोघांना 2 ओव्हर देऊ शकता किंवा एकाला 2 ओव्हर देऊ शकता. देना पडेगा ही भाई. गोलंदाजीसाठी अगदी मी म्हणेल की अनुभवीर चांगली बॅटिंग आज विशाल मात्रेकडे लक्ष असेल. दुसऱ्या साइडला किरण आपण पाहिलं तर या मॅचची जबाबदारी घेतोय. शफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी मातीचा सुगंध देऊन जातोय. परफ्यूम बॉल नाकाजवळून जातोय या मातीचा सुगंध घेऊन. आता विशाल मात्रेनं किरणला बोलवलंय खेळपट्टीच्या मध्ये. कानमंत्र दिला जातोय, अनुभव दिला जातोय. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं.
स्ट्रायकिंग फलंदाजाचा नॉन स्ट्रायकर हा आरसा मानला जातो. चेंडू कसा टप्पा पडतोय, कुठे जातोय, या सगळ्या गोष्टी सध्या मात्र विशालनं सांगितलेत. व्हॉट अ बॉल यार. चेंडू पडतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अप्रतिम ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय, डिफेक्ट कव्हर रिझनला अगदी आरपार जातोय. वन बाउन्स, सीमारेषे पार, चौका. आपण पाहिले तर खानाव टीम न कालच्या दिवसामध्ये अगदी 95चा आकडा, तदनंतर श्री गणेश वल्लभ टीम देखील 82 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. तर हा रेकॉर्ड मोडणार कोण, कारण की या मैदानाची खासियत आहे, रेकॉर्ड बनले देखील जातात आणि रेकॉर्ड मोडले देखील जातात. चला स्पीड अप घेऊयात. कालच्या दिवसामध्ये अगदी पहिली 50 काल विनय गावणने 22 चेंडूमध्ये 66 धावा त्याने केल्या नाहीत, त्या ठोकल्या होत्या धावा. अप्रतिम कालच्या दिवसामध्ये पहिली 50 आणि त्याची 6 धावा असताना ती कॅच सुटली होती आणि आता ती कॅच आजही त्या खेळाडूला टोचते बाबळीच्या काट्यासारखी. चेंडू पडतोय, पुन्हा टर्न आहे, शरीराचा वेध घेतलाय, धाव कंप्लीट केली जाते. किती रनिंग बिटवीन द विकेट, किती फास्ट आहे, लेग बायच्या स्वरूपामध्ये. विशाल मात्रे, किरण मात्रे नजरेला नजर भिडली आणि त्या नजरेतून ही एक धाव कंप्लीट केली जाते. एक रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. 76. ओहो, यावेळी देखील ड्राईव्ह केलाय, अप्रतिम फटका, सुरेख फटका, या मातीला गुदगुल्या करत निघून जातोय. विशाल मात्र आज वेगळ्या रंगामध्ये, विशाल मात्र आज वेगळ्या ढंगामध्ये आहे. तो या मॅच मध्ये अगदी मी म्हणेल की शांत संयमी खेळी करतोय. डोक्यावरती बर्फ किशार कॅल्क्युलेटर ठेवून मैदानामध्ये दाखल झाला आणि तदनंतर बॅटिंग करत मधून धावा खऱ्या अर्थानं बरसत आहेत. दोन्ही अंपायर्स आता रिव्ह्यू अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचले 80 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे मी म्हणेल, जो 2 ओव्हर क्रमांक 5 सध्या मात्र मार्गस्थ आहे. अनुभोईरची थोडासा मी म्हणेल की पहिल्या 2 चेंडूवरती कमबॅक केला. स्वीचिट, गरज होती का, डॉट बॉल येतोय, यॉर्कर टाकला. अनुभोईर फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित झालंय. रिप्ले टेलिकास्ट पाहतोय आई एकविरा वाहिनीवरती. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. जर फटके सरळ बॅटीने येतात तर बॅट आडवी का करायची. लगे तो आबाद नाही तो बर्बाद करणारे फटके खेळत असताना भले भले फलंदाज सावलीच्या दिशेला जाऊन बसलेत. वॉट अ रिप्ले यार, वॉट अ रिप्ले टेलिकास्ट. ओहो, डाऊन दी ग्राउंड, यावेळी फटका खेळून काढलाय. दीपा स्क्वेल एक रिझनचा खेळाडू वेगानं आला, एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धावेवरती आराम केलाय, समाधान मानलाय. ओव्हर क्रमांक 5 चा खेळ देखील समाप्त होतोय. टीमची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना चैतन्य स्वयंकुटारी संघाची जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 81. अजून एका ओव्हरची मॅच बाकी आहे, तोपर्यंत ऐकूयात श्रीशा साऊंड नित्रस. बॅटिंग करतोय किरण मात्रेने चांगली साथ दिले. एक वार करतोय, दुसरा पलटवार करतोय. एकीकडे आड, दुसरीकडे विहीर होऊन बसले. या धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणार कोण, यासाठी गोलंदाज आता शोधला जातोय. कारण की वाटेमध्ये बरेच काटे टाकले, पण इतिहास असं सांगतो तेच काटे तुमच्या चालण्याचा वेग वाढवतात. या मॅच मध्ये तसंच झालं, बरेच काटे टाकले मात्र त्या काट्यांवरून स्वतःची वाट तयार केली. तो विशाल मात्रे आणि किरण मात्रे, आशेचे किरण आहेत. एक कॅप्टन आहे तर दुसरा आशेचा किरण, अर्थातच कुठारी टीमचा आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालेत शेवटच्या षटकामध्ये.
प्रसाद पाटील ओव्हर क्रमांक 6 शेवटचं हानामारीचं अंतिम डेट वैयक्तिक तो दुसरी आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आला. प्रसाद पाटीलच्या विरोधामध्ये पहिला चेंडू उचलला फेकून दिला जातोय. विशाल म्हात्रे म्हणजे विशाल म्हात्रे जेव्हा जेव्हा स्ट्राईकला येतो तेव्हा तेव्हा हृदयाचे ठोके डबल वाढतात गोलंदाजाचे यासाठी, कारण की तो त्याला बाद करणं त्याला नॉन स्ट्राईकला ठेवणं हे एकच आहे. पण तो स्ट्राईक वरती आल्यानंतर धाव संख्या +2 तेजीने पुढे जात असते. त्याच्या बॅटमध्ये आलेला चेंडू ज्या पद्धतीने त्याने खेळून काढला, मी म्हणे कालचा एक मोठा रेकॉर्ड धावसंख्येचा त्याने तोडला. बॅट स्विंग केली जाते. आता गती परिवर्तन दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रमोद पाटील देखील सांगतोय, प्रसाद पाटील देखील सांगतोय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये भाऊ. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणं म्हणजे गोलंदाजी आहे. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट कशाला म्हणतात, ती सध्या मात्र बॅटिंग केली जाते विशालच्या माध्यमातून. स्क्वेअर कट डाऊन द ग्राउंड. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. एकच धाव कंप्लीट केली जाईल का, दुसरा धावचा प्रयत्न फेकी केले, चुकीच्या दिशेला फेकी केली. गोलंदाज नाराज आहे, विकेट किपर नाराज आहे. ही फेकी स्ट्रायकिंग एंडला नाही तर नॉन स्ट्रायकिंग आणि स्ट्रायकिंगच्या मध्ये झाली आहे. 2 धावा चित्यासारखी चपळता आहे त्याची, हरणासाठी गती आहे त्याची, असा तो विशाल म्हात्रे आहे. 89 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. शाळेतली पुस्तकं कधी पाठ झालीच नाहीत, पण जेव्हा आयुष्यात संकट आली तेव्हा पण पाठ फिरवली नाही. असे खेळाडू आहेत हे दोघेही, सध्या टीम साठी खेळत आहेत. यावेळी फटका सुरेख खेळून काढला, थोडासा फसला जातोय. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मस्तक पे दस्तक देते. आणखीन एक फटका येतोय विशालच्या बॅट मधून. आज गुलाम बनवले चेंडूला, सांगेल त्या दिशेने गपगुमान निघून जातोय विशाल म्हात्रे चौकार. पहिला ओळखला, जज केला. अगदी चेंडू इंच भर यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून मापून तोलून टाकला गेला. डॉट बॉल. वैयक्तिक 47 वरती खेळतोय विशाल म्हात्रे एका साईडला, किरण अगदी त्याच्या जवळ जातोय. दोघांमध्ये चर्चा झाली आहे. चेंडू बाकी आहेत 2. विशालला 50 साठी 1 टू गो. एक चेंडू बाकी आणि विशालला 50 साठी हव्यात 3. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 93. ओहो, हा रिस्पेक्ट आहे, खेळाडू तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुम्ही क्रिकेटमध्ये कशी खेळाडू वृत्ती आहे हा तुमचा रिस्पेक्ट आहे. वा, कधी कधी मोठं होण्यासाठी छोटं व्हावं लागतं भाऊ. किरण म्हात्रेची या व्हिडिओ होती. बॅट स्विंग केली आहे, मिड विकेट रीजनला कॅच पकडली जाते. सोपान नाही कॅच पकडली आहे. विशाल म्हात्रेने आपल्या बॅटला एक चांगलं चुंबन दिलंय, किस दिले. ती त्याची लक्ष्मी आहे, ती त्याची बॅट आहे, जिनं आज या मैदानामध्ये तब्बल 47 धावा ठोकल्यात. विशाल म्हात्रे चैतन्यशिवाय कुटारी टीमचा कॅप्टन नाही तर संपूर्ण टीमचा एक आधार आहे आणि त्याने या मॅच मध्ये संघाला सावरलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 93 आणि 94 धावेचं आव्हान दिलंय वागेश्वर हरिग्राम या टीमला. विशाल म्हात्रे व्हाट अ बॅटिंग, किरण म्हात्रे व्हाट अ बॅटिंग. एक दिल है दूसरी धड़कन है, दोनों जान है, खुतारी टीम के आनबान शान है. अप्रतिम, थँक्यू सो मच. 94 धावेचं आव्हान या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खुतारी टीम न दिलंय हरिग्राम या संघाला.
निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्युषी सर्वदा 64 कला व 14 विद्यांचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभली अमरस भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी शिव छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील खऱ्या अर्थाने एक विकसित व समृद्ध विभाग म्हणून आज खऱ्या अर्थाने या विभागाकडे पाहिलं जाते आणि आज याच विभागामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा एक भलामोठा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। नितेश गावाच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे जांभुळेश्वर क्रीडा नगरी नितेश आणि आज याच नितेश गावामध्ये संग्राम 11 क्रिकेट संघ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा म्हणजे माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 चे हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील दोन्ही मातबर संघ एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात। चैतन्येश्वर कोटारी आणि त्यांच्याच विरोधामध्ये वागेश्वर 11 हरिग्राम या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळाला। टॉस जिंकला टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमने सुरुवातीला टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम चैतन्येश्वर कोटारी या टीमने भरपूर चांगली कामगिरी राहिली। विशाल मात्रेने 47 रनची एक दर्जेदार इनिंग पेश केली, तेवढी चांगली साथ किरण मात्रेची देखील राहिली आणि चांगली पार्टनरशिप देखील मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळाली। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। टेनिस बॉल क्रिकेटची गती वाढली, टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर वाढताना पाहायला मिळाला आणि टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला खेड्यापाड्यांमध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जायचा, परंतु आज आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये देखील हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो। आपल्या भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो। आज तुम्हा सर्वांना याच खेळाने एकत्रित आणलंय आणि आज मात्र खऱ्या अर्थाने नितेश गावाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आज उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते। 94 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सोपान, गोलंदाजीच्या मार्कवर किरण अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू भरपूर चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळाली। मॅचला होती सुरुवात, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पहिल्या बॉलवर हा वेलकम षटकार। श्रीशा साऊंड नितेश यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर जसं जसं वाढलं गेलं त्यानंतर खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला डीजे ऐकायला, डीजेच्या माध्यमातून संगीताची मैफिल ऐकायला मिळते। जीवनामध्ये ज्यावेळेस तुमचं मन खचतं त्यावेळेस तुमच्या खचलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं। पहिल्या बॉलवर स्वागत केलं, षटकार आला, इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सोपान मात्रे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगलाय, फिल्डरचं जजमेंट चुकलं, भरपूर वेगाने चेंडू चाललाय ओव्हर द रोप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सोपान मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार। पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला। क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे आक्रमकता एकीकडे संयम। सध्याच्या घडीला आक्रमकतेचं रूप धारण केलंय, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर उसी घेणारा बॉल कौतुक करावं लागेल। एक चांगलं कमबॅक करण्याचा निर्धार सध्याच्या घडीला गोलंदाज किरण मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। लक्ष्य थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही। जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते। या बॉलवर आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय,
6 रनसाठी षटकार. स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. एक सिंगल फक्त सध्याच्या घडीला कंप्लीट होईल. सुरुवातीला जर आपण पाहिले ना तर चौकार या ठिकाणी घोषित केलाय. तर कमिटीचा हा निर्णय आहे आणि हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थेट प्रक्षेपण ज्या प्रकारे आहे एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आहे लाईव्ह टेलिकास्ट, त्यामध्ये देखील पाहिलं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेत. हलक्यात आणि दिशा दिली, फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने अभिजित फक्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त एक चेंडू त्याच्या विरुद्धामध्ये निर्धाव स्वरूपाचा आला, परंतु त्यानंतर भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे बिनगडी बाधा 24 रन. एक चांगली सुरुवात करून देण्याचा निर्धार घेतला बॅट्समन सोपान म्हात्रेने. प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो. आज जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने 4 कॅमेरे सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. बॉलर पुढे एकदा सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर विशाल म्हात्रे. स्पेल नंबर 2 पहिला बॉल लॉफ्ट जरूर केलाय. एक सिंगल फक्त कंप्लीट केली. कौतुक करावं लागेल प्रसाद पाटीलचं, कारण एक चांगली पार्टनरशिप आम्हाला बिल्डअप करायची आहे. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक खालते ठेवावं लागतं. सुरुवातीला ज्या प्रकारे 24 रन कंप्लीट केला बॅट्समन सोपानने, त्यानंतर एक सिंगल प्रसादने कंप्लीट केली आणि त्याला स्ट्रायकिंग एंड आणलंय सोपान म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विशाल म्हात्रे पहिल्या सत्रामध्ये अफलातून खेळ राहिला. 47 रनची एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय 6 रनसाठी. लॉंग अँड हाय हा षटकार. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने सूचित करण्यात आलेलं आहे. या सत्रामधली जर 3 षटकं पूर्ण झाली आणि तोपर्यंत आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये तर गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाला 2 धावांनी इथे दंडित केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातत्याने गेले अनेक वर्ष जनसेवा हीच ईश्वर सेवा खऱ्या अर्थाने हे ब्रीद मनामध्ये ताईत करून नितेश गावाचा विकास हाच माझा ध्यास हे ब्रीद मनामध्ये ताईत करून खऱ्या अर्थाने नितेश गावाला लाभलेला जनसेवक म्हणजे सरपंच आदरणीय शरद शेठ पावशे साहेब. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
विशालचा हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. डावखुराताच्या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं की नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते डावखुराताच्या गोलंदाजामध्ये आणि षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा निर्धार घेतला विशाल म्हात्रेने. 94 धावांचं लक्ष्य. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, परंतु तुमचा विजय हा भरपूर महत्त्वपूर्ण असतो, कारण तुमचा एक विजय एक नवीन आत्मविश्वास तुमच्यामध्ये जोडत असतो. सोपान म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशालचा हा बॉल आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त षटकार आणि फक्त चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. सोपान म्हात्रे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकही सिंगल डबल आतापर्यंत या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. चार षटकार 3 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली होती. हा बॉल थोडासा वेगवान होता. जसा टप्पा पडला ऍक्शन रिप्ले मध्ये पंचांकडे खऱ्या अर्थाने आशाभूत नजरेने पाहिलं होतं. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या. किरण म्हात्रेच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत 13 रन खर्च केल्यात 5 बॉलमध्ये विशाल म्हात्रेने. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल होता. लॉफ्ट केलाय, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी. 1 बाउन्स किरणच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी चौकार. कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ईश्वर 11 हरिग्राम या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 12 बॉलच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. समीकरण येऊन ठेपल्या येणारे 24 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 53 धावा. जिद्द चिकाटीने लढा द्यावा लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय या स्पर्धेचे जनक खऱ्या अर्थाने आदरणीय शरद पावशे साहेब. भरपूर चांगली मेहनत शैलेश दादा पावशे व त्यांची संपूर्ण टीम. संग्राम 11 संपूर्ण क्रिकेट संघ, कारण जे स्वप्न त्यांनी पाहिले ही स्पर्धा साकार करण्याची, ते स्वप्न खऱ्या अर्थाने अथक प्रयत्नांच्या नंतर सत्यात देखील उतरताना आपल्याला पाहायला मिळालं. या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध क्रीडांगण आहे जांभूळेश्वर क्रीडा नगरी. हे जे क्रीडांगण तुम्ही गुगल मॅपवर ज्यावेळेस तुम्ही टाकाल नितेश क्रिकेट ग्राउंड, त्यावेळेस हे ग्राउंड देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. अविफ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय आणि व्हाईट साठी सध्याच्या घडीला रिव्ह्यू घेण्यात आलाय.
फेअर डिलिव्हरी. प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 12 बॉलमध्ये फक्त एकच बॉल त्याने पेस केला होता. या बॉलवर फटका चांगलाय समोरच्या दिशेने टिपल्या हा झेल. विकेट क्रमांक पहिला गमावलाय प्रसाद पाटीलच्या स्वरूपामध्ये आणि टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमला पहिला धक्का. आमचे समालोचक मित्र आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. संजय भोईर मनपूर्वक आपलं स्वागत आहे संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने. पहिला बॅट्समन गमावल्यानंतर टीम वागेश्वर हरिग्राम या टीमच्या माध्यमातून राज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजला मात्र खऱ्या अर्थाने राज्य करावं लागेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. जर राज्य करायचं असेल तर भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत एक भरपूर चांगली सुरुवात करून दिली टीम वागेश्वर हरिग्राम या टीमला बॅट्समन सोपान म्हात्रेने ज्या प्रकारे तो खेळतोय फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची परिभाषा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॅट्समन 41 रनवर गमावल्यानंतर नवीन फलंदाज राज जाधव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेट प्राप्त केला. या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाज आकाश म्हात्रेने विजयाची आकाशाला गवसणी घालायची आहे आणि सध्याच्या घडीला आकाश म्हात्रे कुठेतरी एक महत्वाचा विकेट प्राप्त करतोय आणि एक नवी ऊर्जा निर्माण करून देतोय टीम चैतन्येश्वर कोठार या टीम मध्ये. राज जाधव साठी हा बॉल लाईन चांगली होती शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजून 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता. अप्रतिम दर्जाचा झेल निलेश म्हात्रेने टिपलाय आणि दुसरा बॅट्समन गमावलाय टीम वागेश्वर हरिग्राम या टीमने. सलगचे 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. त्यामध्ये 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत आकाश म्हात्रेने. त्यामध्ये प्रसाद पाटील असेल आणि राज जाधव या दोन्ही महत्वाच्या बॅट्समनना परतीचा इशारा दिला गोलंदाज आकाश म्हात्रेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोहित घरत स्वतः टीमचा महानायक. परंतु आज एक विजयासाठी भरपूर चांगली इनिंग पेश करावी लागेल रोहित घरतला देखील. आतापर्यंतचे सलग 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एक चांगला कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय टीम चैतन्येश्वर कोठार या टीम मध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाशचा हा बॉल रोहित घरत साठी फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं होतं. बॉटमॅनचा चांगला वापर झाला. एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 रनसाठी षटकार. आहे दीपक शेठ घरत ज्याला उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. त्याचबरोबर सुभाष झले हरिग्राम यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत. टायमिंग चांगलं होतं. बॅट्समन रोहित घरतचा एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती परंतु सध्याच्या घडीला लाईन मिस केली गेली. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 47 धावा
ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. तरी जे नाणेफेक केले जाणार आहे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वावंजे बघा कधी श्री मलंग स्पोर्टच्या नावाने खेळतात, कधी जय गावदेवी क्रिकेट संघाच्या नावाने. या वावंजे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट नेवाली अर्थात ग्रुप ग्रामपंचायत नेवाली आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदई वावंजे आदई टेनिस क्रिकेट विभागीय अध्यक्ष राजेश शेठ कातार यांचा संघ आहे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी कारण स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. संग्रामी 11ची ही नियमावली आहे. प्रमोद पावशांना मी पाहतो, मग तिथे राहुल काटे असतील, ओमकार असतील, सर्वांचा खूप सर्व सहकार्यांची साहिल आहे तिथे. सर्वांची मेहनत आपण इथे पाहतो. या संघनायक आणि वलूया सामन्याकडे. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 47 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतोय टीमची धावसंख्या देखील 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 रन आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत भरपूर चांगला स्टार्ट पाहायला मिळाला, परंतु सुरुवातीला ज्या प्रकारे 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा होत्या, 2 ओव्हरमध्ये 41 रन होत्या, परंतु त्यानंतर अवघ्या आकाश मात्रेने 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त करून अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमला रोखण्यामध्ये यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक गोलंदाज विशाल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. विशाल आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 47 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्यात. विशालचा हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाल्याने फलंदाज क्रमांक 3 ज्या विकेट अंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल भोपी सध्याच्या घडीला रोहित गरत आणि विशाल भोपीकडून भरपूर अपेक्षा असतील वागेश्वर 11 हरिग्राम या टीमला, परंतु विशाल म्हात्रेने देखील अप्रतिम दर्जाचा बॉल त्याने रिलीज केला. लाईन मिस केली, बॅट्समन याने ते पायाचा वेध घेतला गेला. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली आणि फलंदाज सोपान म्हात्रे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. धीम्या गतीचा हा बॉल मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की डावपुरात्याच्या गोलंदाजामध्ये भरपूर क्षमता असते चेंडू फिरवण्याची आणि सध्याच्या घडीला आपल्या फिरकेने मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न विशाल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे, मिड विकेटच्या दिशेने चांगली फिल्डिंग, फक्त एक सिंगल पूर्ण केली. बॅट्समन विशाल भोपीने स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय. रोहित गरज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत डीपेक्षा कव्हरला एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. 48 रन आतापर्यंत होत आहेत धावफलकावर. बॉलर पुन्हा एक सज्ज होत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 1 बाउन्स 4 रनसाठी रोहित गरजच्या बॅटमधून येतोय हा चौकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. श्रीशा साऊंड नित्यास एक सुरेली गाण्यांची मैफिल ऐकायला मिळते त्यांच्या माध्यमातून.
94 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्य पूर्ण करण्यासाठी चालू असलेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, हलक्या हाताने दिशा दिली, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर भरपूर वेगाने धावला. बॅकअपसाठी डी पॉईंटला फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 धावा. समीकरण बदललंय. येणारे 13 बॉल आणि आता मात्र 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. 13 बॉलमध्ये 40 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्यात. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता रोहितचा, परंतु बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध घेतला गेलेला नाही. एक सिंगल आतापर्यंत फक्त कंप्लीट होते, परंतु थ्रो झाला, परंतु गॅदर थोडंसं खराब राहिलं आणि त्याचाच पुरेपूर फायदा मिळाला बॅट्समनला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वागेश्वर हरिग्राम या टीमच्या फलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 56 धावा. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. नेवाली आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 8151 म्हणून परिचित असणारे राजेश शेठ काधारा, वावंजे श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघ सुद्धा इथे उपस्थित आहे. शरद शेठ पावशे आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. माजी सरपंच नितलास यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाण्याची दर्शनी बाजू आहे हेड अँड टेल अशी नाण्याची दर्शनी बाजू असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या बाजूने. राजेश, नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात निर्णय कोणता स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण एकंदरीत स्पर्धा पाहतो आपण संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास आयोजित माजी सरपंच माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण सुद्धा खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहात. एकंदरीत काय सांगाल आयोजनाबद्दल? या ग्राउंडवर आम्ही आता दुसऱ्यांदा केलेला आलोय, परंतु यावेळी एवढा भारी ग्राउंड बनवलाय. प्रथम मी धन्यवाद देतो नितलास संघाला की तुम्ही ग्राउंड चांगला बनवलाय आणि मॅचेस सुद्धा चांगले ठेवलेले आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा राजेश थांबाजी आपण आपला सन्मान इथे केला जाईल. नेवाली आदई ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आदई वावंजे टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य राजेश शेठ काथारे यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन माजी सरपंच शरद शेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जात आहे, स्वागत केला जात आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स आमचे राहुल शिरसाट. थँक्यू महागुरु MD गडगे सर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन रोहित गरज इन ऍक्शन मोड मध्ये येतोय. हा चौकार. (61) 61 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 61 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. आणखीन एक मोठा धमाकेदार स्ट्रोक. होय, मी या टीमचा कर्णधार आहे, विजय प्राप्त मला करून द्यायचा आहे असा निर्धार घेऊन रोहित गरजच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा प्रहार, षटकार. रनवर खेळतोय बॅट्समन रोहित गरज, स्वतः टीमचा महानायक. माझ्या टीमने माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला कर्णधार पद दिलं आणि ते कर्णधार पद खऱ्या अर्थाने वर्चस्वामध्ये आणण्यासाठी, माझ्या टीमला विजय संपादन करून देण्यासाठी मला मात्र जरूर खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ करायचा आणि माझ्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक दर्जेदार खेळ रोहित गरजचा पाहायला मिळतोय. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि 27 रनची गरज. आणखीन जर 2 षटकार आले तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. हा बॉल आणि वाईट साठी रिव्ह्यू.
निश्चित स्वरूपात बघा रिओ सिस्टम आहे वाईड बॉल साठी, त्यानंतर हाईट फॅक्टर असणार रनआउट साठी. मात्र 3 पैकी तुम्हाला एकदाच वापर करता येणार आहे, एकाचाच वापर केला जाईल. आणि समजा तुम्ही जर अनसक्सेसफुल झालं तर पुन्हा तुम्हाला संधी देण्यात येणार नाहीये. रामदरे माजी उपसरपंच नितलास की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. एकच नाद बैलगाडा शर्यत या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि जी रिव्ह्यूची संधी होती वागेश्वर 11 हरिग्राम या टीमला, ती संधी देखील खऱ्या अर्थाने तुम्ही गमावली. 8 बॉलमध्ये आता मात्र 27 रनची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवेल टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमचा. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालंय. तर नो बॉलचा इशारा. तर नो बॉल आहे आणि फ्रीडची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी हे बॅट्समनला मिळत गेली. तर सन्माननीय नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताशेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये दत्ताशेठ आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि धावा पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 22 धावा. अभिजित जर आपण पाहिले ना तर आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी रोहित गरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमसाठी तारणहार राहिलाय स्वतः टीमचा महानायक रोहित. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय समोरच्या दिशेने. स्ट्रोक केल्यानंतर फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते आणि एक सिंगलच्या साह्याने 5 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 21 धावा. डीजे प्लीज. रंगताना आपल्याला पाहायला मिळते टीम चैतन्येश्वर कुटारी या टीमची. टीम मीटिंग मध्ये कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, तो विश्वास सार्थ ठरवला जाईल की काय, हे प्रश्नचिन्ह देखील तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले. ही मॅच कोण जिंकेल, वागेश्वर हरिग्राम की चैतन्येश्वर कुटारी, हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले सध्याच्या घडीला. 6 बॉलमध्ये 21 रन पूर्ण करायच्यात. दबाव आहे दोन्ही टीमवर, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न करावे लागतील. कारण जीवनात तुम्ही कुठलाही खेळ खेळा, जीवन जगत असताना जर तुमचं प्रदर्शन चांगलं असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा विजय निश्चित आहे, आणि जर तुमचं प्रदर्शन खराब असेल तर तुमचा पराभव निश्चित असेल.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, टीम मीटिंग फिटिंग त्वरित लावून घ्या. चला वेळेच्या बाबतीत आयोजकांना प्रत्येक टीम कडून सहकार्याची अपेक्षा आहे. बघा जास्त वेळ घेऊ नका. संग्राम 11 आणि पाणी सुद्धा तुम्हाला पाण्याची पूर्तता 3 षटक संपल्यानंतरच तिथे पूर्ण केली जाणार आहेत. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळेस तुम्ही जर पाण्याची मागणी केली तरी एका सामन्याला जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास लागतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केले. गोलंदाजीच्या मार्कवर टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमच्या माध्यमातून गोलंदाज क्रमांक जयेश म्हात्रे. जयेश विजय प्राप्त करण्यासाठी जयेशला मात्र खऱ्या अर्थाने 6 बॉलमध्ये 21 धावा रोकायच्या आहेत. तर विजय प्राप्त करण्यासाठी टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमचा कॅप्टन रोहित घरत आणि बॅट्समन विशाल भोपीला मात्र 6 बॉलमध्ये 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. क्रिकेट आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय हा तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना रोहित घरतच्या बॅटमधून येतोय हा दमदार श्लोक षटकार. चेंडूची पूर्तता करा आणि 5 बॉलमध्ये आता मात्र 15 धावांची गरज. 5 बॉल आणि 15 रन असं समीकरण. पहिल्या इनिंग मध्ये 47 धावांची अफलातून इनिंग पेश आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समन विशाल म्हात्रेच्या माध्यमातून. परंतु विशाल म्हात्रेने दिलेले योगदान कुठेतरी वर्चस्वामध्ये येईल की ते योगदान मात्र खऱ्या अर्थाने अस्पष्टपणाचा आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 15 धावा. दबाव वाढलाय दोन्ही टीमचा. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी राहिली रोहित घरतच्या माध्यमातून. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसतो, 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येकाला योगदान द्यावं लागतं आणि आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी प्रत्येक बॅट्समन कडून टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीमच्या बॅट्समनची राहिली. 5 बॉल आणि 15 रन समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर वेलकम षटकार पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. या बॉलवर देखील कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू चाललाय विशाल म्हात्रेच्या मस्तकावर दस्तक देऊन 6 रनसाठी एक क्रॅकिंग स्ट्रोक फ्लाइटेड सिक्सर. कोठारी क्रिकेट संघाला बघा स्वतः आमचे आयोजक शरद शेठ पावशे या माजी सरपंच तुम्हाला इथे सूचित करतात. संग्राम 11च्या वतीने सुद्धा तुम्हाला सूचना आहे प्रत्येक चेंडूसाठी तुम्ही एकत्रित येऊ नका. वेळ कमी आहे कारण सामने 6 षटकांचे खेळवले जात आहेत. सामने 4 किंवा 5 षटकांचे नाही आहेत. तर प्रत्येक मॅच 6 ओव्हरची खेळवायची असा निर्धार केलाय संग्राम 11 नितेश या टीमने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर आणखीन एक रोहित घरत नावाचं वादळ मैदानाच्या चौफेरहीन गुंगावत असताना आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर विजय प्राप्त आम्हाला करायचा आहे असा निर्धार घेऊन रोहित घरत इन ऍक्शन मोड मध्ये 47 रनवर तो खेळतोय. विशाल म्हात्रेने देखील पहिल्या इनिंग मध्ये 47 रनची इनिंग पेश केली होती. 3 धावा दूर असेल वैयक्तिक अर्धशतकापासून. आज मात्र एक नवीन विक्रम खऱ्या अर्थाने
रोहित गरजच्या नावावर होईल की काय असं प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. विजयासाठी देखील 3 धावा हव्यात आणि 50 साठी देखील 3 धावा हव्यात, परंतु समीकरण बदललंय. फक्त येणारे 3 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 3 धावा. तीन बॉल आणि 3 रनची गरज. सामना खुला केलाय. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत. गोलंदाजाचा दबाव वाढलाय, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एक हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हा धीम्या गतीचा बॉल. सध्याच्या घडीला कॉन्फिडन्स वाढला गोलंदाज जयेश म्हात्रेचा. 2 बॉल आणि 3 रनची गरज. आज एक नवीन विक्रम रोहित गरजच्या नावावर होईल की काय. हा बॉल देखील धीम्या गतीचा मॅच मध्ये आला. एक नवा ट्विस्ट. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांचं भरपूर एन्जॉय झालंय. सुरुवातीला 3 बॉल मध्ये वर्चस्व राहिलं रोहित गरजचं. 3 षटकार ज्या प्रकारे आले, एक बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. चला एक चेंडू आहे, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा पाण्याची मागणी इथे करण्यात आलेली आहे. मैदानात पाण्याची पूर्तता केली जात आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. 1 बॉल आणि 3 रनची गरज. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच तमाम मायबाप प्रेक्षकांना आज जांभूळेश्वर क्रीडा नगरी नितेशच्या या क्रीडांगणामध्ये संग्राम 11 आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 3 रन. मायबाप प्रेक्षकांना जरा सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही टीमना शुभेच्छा द्यायच्या आहेत. 1 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि सामना जिंकलाय. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. तर खऱ्या अर्थाने रोहितचं सुद्धा राहुल इथे अभिनंदन करावे लागेल. काय शेवट परत खिंड लढवली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 षटकार आल्यानंतर 3 चेंडू 3 धावांचं समीकरण आणि तिथे मात्र गोलंदाजाने सामन्याला खऱ्या अर्थाने प्रशंसा करावी लागेल रोहित गरजची, ज्याने 49 धावांची दमदार नॉट आउटची इनिंग साकारली. अभिनंदन खुटारी क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन.